रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तीव्र आंदोलन। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नाशिकहून निघाले 100 सायकल स्वार। कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र इंटकच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा धडकणार। इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांची पत्रकार परिषद। नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भंडारदरा येथे पर्यटकांची गर्दी। अभियांत्रिकी शिक्षणासाठी डी/2चे आमूलाग्र बदल। मानाजी निंगळे यांचे राहते घर विजेच्या शॉक सर्किटमुळे जळून खाक। आता बातमीपत्र विस्ताराने। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले आहे। आज धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन करण्यात येत आहे। गॅस सिलेंडरच्या वाढ ही गेल्या 2 वर्षातील सर्वाधिक होत असून त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे। दरवाढीचा हा त्रास गृहिणींचा जास्त होत आहे। सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक आवक मंदावली असतानाच केंद्रातील मोदी सरकार मात्र दिलासा येण्याऐवजी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये दरवाढ करून त्यांची गळचेपी करत आहे। या दरवाढ विरोधात सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे, असा आरोपही धुळे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पवार यांनी यावेळी केला। तसेच केंद्र सरकारने रेशन दुकानात मिळणारे रॉकेलही बंद केल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलेंडर शिवाय पर्याय उरलेला नाही। त्या विरोधात आज धुळ्यात रस्त्यावर चूल पेटवून केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले आहे। मोदी सरकारचं करायचं काय? केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात 2 वेळेस त्यांनी भाववाढ केलेली आहे आणि LPG वितरणांचं म्हणणं आहे की असे जे भाववाढ आहेत आता हे दर आठवड्याला होणार आहेत आणि मोदी सरकारने जे सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवलेले होते, पण आम्हाला ते अच्छे दिन नकोय, आम्हाला आमचे जुने दिवस हवेत। आणि ज्या पद्धतीने ते भाववाढ करत आहेत
हे घरगुती गॅस सिलेंडरचे जे भाववाढ केलेले आहेत सर्वसामान्य गृहिणींना हे परवडणारं नाहीये. तर आम्हाला केंद्र सरकारांना दाखवायचंय की ह्या पद्धतीने ते भाववाढ करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. आणि रेशनमध्येही आता रॉकेल मिळत नाही, मग सर्वसामान्य जनता ही कुठं जाईल अशी ते आता कोरोनामुळे असे सर्व मंदी आहे सर्वीकडे, कोणाच्या हाताला रोजगार नाहीये आणि त्यात हे राखेल, पेट्रोल, डिझेल यांचे भाव जे वाढवत आहेत सर्वसामान्य जनता हे सोसू शकणार नाहीयेत. म्हणून आम्ही केंद्र सरकारचं जाहीर निषेध आज राष्ट्रवादी महिला आघाडी धुळे जिल्ह्यातर्फे आम्ही सर्व आज त्यांचं जाहीर निषेध करत आहोत. नाशिक सायकल लिस्टच्या माध्यमातून नाशिक ते शेगाव सायकल वारी उपक्रमात सायकलचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज धुळे शहरातील चंद्रदीप हॉटेलचे संचालक दिनेश जगताप यांच्या वतीने सायकल स्वारचे धुळ्यात जंगी स्वागत करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट राजेंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाणे सदर नाशिक ते शेगाव रॉयल वारी शेगाव वारी सायकल वारी निघत असते. 4 वर्षापासून सलग चालू असून सायकलिस्ट ह्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद देत असतात. या वर्ष देखील 100 सायकलिस्ट सहभागी झाले आहे. आज धुळ्यात या सर्व सायकलिंग करणाऱ्या टीमचे भव्य स्वागत पंजाबराव देशमुख, पंकज खरमुळे आदी सायकलिस्ट यांनी केले. यावेळी ही सायकल रॅली 3 दिवसीय सायकल वारी लहानापासून ते अंबालवृद्धपर्यंत स्त्रिया महिला उत्सवाने सहभागी होत असतात. या अभिनव उपक्रमासाठी सायकल राईड प्रमुख राजेंद्र पाटील, राईड संजय पवार, नाशिक सायकलिंगचे समन्वयक डॉक्टर आबा पाटील यांच्या सहकार्याने सदर सायकलवारी उपक्रम राबविण्यात येत असते. यावेळी सायकल चालवा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा तसेच देखना ही काल तो चालाव सायकल असा संदेश देत उपक्रम राबविण्यात येत असतो. नमस्कार, मी डॉक्टर आबा पाटील नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी 25, 26, 27 डिसेंबर 2020 नाशिक ते धुळे 410 किलोमीटरचा सायकल प्रवास आम्ही साधारण 100 लोक करत आहोत. आजचा पडाव हा 156 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी नाशिक पासून निघाल्यानंतर सकाळी 6 वाजेला निघालो आणि संध्याकाळी 5 वाजेला आज धुळे या ठिकाणी मुक्कामे. उद्या 145 किलोमीटर अंतर वरणगावच्या पुढे फुलगाव आणि तिसऱ्या दिवशी 27 तारखेला सकाळी साधारण आपल्या दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आम्ही शेगावमध्ये पोहोचू. शेगाव गजानन महाराजांचं दर्शन घेऊन संध्याकाळी 6 वाजेनंतर आम्ही प्रवास सुरू करू. येताना परतीचा प्रवास हा आमचा गाडीने असेल, सिंगल साइड जर्नी आहे. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, इंधन वाचवा हा महत्वाचा संदेश आम्ही नाशिक सायकलिस्ट वेगवेगळ्या माध्यमातून देत असतो. त्याच्यामध्ये मग नो हेल्मेट नो राईड मागच्या महिन्यामध्ये जी नाशिक आळंदी राईड झाली होती आणि आजच्या राईडला जे आम्ही निघालेलो आहे तो मुळात संदेशच आमचा या प्रकारचा देतोय आम्ही. देखना है कल तो चलाओ सायकल. कारण कोरोना काळामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन वाहतुकीचं जे कोणतं उपलब्ध झालं असेल तर ते सायकल झालेलं आहे. म्हणून आम्ही हा संदेश घेऊन चाललेलो आहे. देखना है कल तो चलाओ सायकल. नाशिक सायकलिस्टच्या माध्यमातून अध्यक्ष श्री राजेंद्रजी वानखेडे यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. गेल्या 4 वर्षापासून नाशिक ते शेगाव वारीचा हा सायकल उपक्रम असतो. याच्यामध्ये पुरुष, स्त्रिया, महिला, लहान मुलांपासून तर अगदी आबालवृद्धांपर्यंत सायकलिस्ट मोठ्या संख्येने आणि हिरिरीने सहभागी होत असतात. मी या माध्यमातून धुळेकरांना एकच संदेश देऊ शकतो की धुळे सायकलिस्ट सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात धुळे शहरामध्ये सायकलिस्टचा ग्रुप आहे. त्या ग्रुप बरोबर आपण जॉईन व्हा, सायकल चालवा. निश्चितपणाने धुळे शहराची गरमी, उष्णता, तापमान कमी होण्यासाठी सहकार्य होईल, मदत होईल. एवढंच आवाहन मी धुळे शहराला, धुळे जिल्ह्याला या माध्यमातून करतो. धन्यवाद. जय भवानी. कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र इंटकच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश चाजड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. धुळे येथील हॉटेल रेसिडेन्सी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री चाजड बोलत होते. यावेळी श्री विजय गायकवाड, प्रमोद शिशोदे, श्री दीपक पाटील उपस्थित होते. जयप्रकाश कामगार संघटनेशी चर्चा करण्यात आवश्यक आहे. यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना जयप्रकाश कामगार संघटनांशी चर्चा करणे आवश्यक होते, मात्र त्यांनी असे केले नाही. त्यामुळे त्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले जात आहे. तसेच कामगार देखील देशोधडीला लागले आहेत. केंद्रीय कायदे केल्यामुळे राज्यामध्ये अनेक उद्योग व्यवसायामध्ये मालकांनी कामगारांना तडकाफडकी काढून टाकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यांची माहिती महाराष्ट्र कामगार मंत्रालयाचे गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. कामगारांमध्ये केंद्राने केलेल्या कायद्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
कॉर्पोरेट घराण्यांच्या सोयीसाठी केलेले कायदे महाराष्ट्रात लागू होणार नाहीत असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे. कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी महाराष्ट्र इंटकच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे अशी माहिती इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. की ॲमेझॉन आलं, जिओ आलं. जिओ मार्केटबद्दल बोलतोय मी, टेलिफोनबद्दल नाही. आता मार्केटबद्दल बोलतोय. लहान लहान व्यापाऱ्यांचं आयुष्य उखडून जाणार आहे. आत्ता जर तुम्ही जिओच्या किमती बघितल्या तर तुम्हाला मिळणारा डिस्काउंट आणि किराणाच्या दुकानात मिळणारा भाव याच्यामध्ये 50% फरक आहे. इतकं स्वस्त ते आत्ता तुम्हाला देत आहेत. तुम्हाला एकदा चटक लावतील आणि या देशामधला लहान दुकानदार जो आहे, जो टपरी लावून दुकान चालवतो, जो छोटंसं दुकान चालवतो, जो किराणा दुकान चालवतो, जो आडल्या निडल्याला आपल्याला उधारीत देतो, सांभाळून घेतो, ही सगळी दुकान व्यवस्था, अर्थव्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था मुळासकट उखडून जाण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या विरुद्ध केलेले कायदे आपण बघितलं. पहिला कायदा काय सांगतो? सरकारने लोकांना धान्य मिळावं आणि साठेबाजीला आळा बसावा म्हणून इंदिरा गांधींनी स्वतः किती माल एक व्यापारी ठेवू शकतो याच्याकरता कायदा केला होता. आता जो यांनी नवीन कायदा केला तो पहिल्याच याच्यामध्ये ते काढूनच फेकून दिलं. आता किती व्यापारी, किती म्हणजे अदानी अंबानी मोठमोठे गोडाऊन उभे ठेवून गोडाऊन भरतील आणि शेतकऱ्यांचा नवीन माल आला की स्वस्तात माल आणून मार्केट डाऊन करतील आणि शेतकऱ्यांची वाट लावतील. दुसरं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा विषय. मोठमोठ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं एकदा आणि MSP केलं नाही, मिनिमम सपोर्ट प्राईस नाही जाहीर केली तर पहिल्या वर्षी तुम्हाला थोडं जास्त देतील लोकांना बोलवण्याकरता, पण नंतर मोठ्या कंपन्यांच्या सोयीने भाव निघेल आणि त्या भावामध्ये शेतकऱ्याला विकावं लागेल. अतिशय गंभीर परिस्थिती या देशामध्ये. अर्थव्यवस्था जी आहे ती सामाजिक अर्थव्यवस्था जी आहे ती पूर्णपणे उखडून टाकण्याचा हा जो प्रयोग चालू आहे याच्या विरोधामध्ये इंटक गेले 6 वर्ष आंदोलन करत आहे. अनेक वेळा गेल्या आमचं सरकार असल्यापासून आंदोलन करत आहे. आमचं म्हणणं आहे की हे सगळे कायदे रद्द करा, पूर्वीचे कायदे ठेवा, थोडाफार बदल करा, पण बदल करताना कामगार संघटनाशी चर्चा कराल की नाही? आता शेतकरी संघटनाशी चर्चा बंद आहे. म्हणजे विषय कोणता चालू आहे आणि यांचे विषय कोणते असतात. म्हणून सुदैवाने राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीची भूमिका या दोन्ही कायद्यांच्या विरोधात आहे, पण नुसतं बोलून उपयोग नाही, दोन्ही कायद्यांच्या विरोधात आहे. आमचं म्हणणं आहे की याची ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन घेऊन तुम्ही कायदा लागू होणार नाही महाराष्ट्रात असा ठराव करणं गरजेचं आहे की हे कायदे लागू होणार नाहीत, पूर्वीचेच कायदे महाराष्ट्रामध्ये लागू होतील. याकरता इंटकने स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि इंटकने मंत्रालयावरती जानेवारीच्या अखेरीस मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचा अंदाज आहे की राज्यामधून जवळपास 10,000 कामगार शेतकरी जमा होतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघेल आणि सरकारलाही कळेल यातलं गांभीर्य, यातलं हे की लवकर निर्णय घेतला पाहिजे या गोष्टीमध्ये. अन्यथा समाजामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आज ऐकणारं नाही, म्हणजे केंद्र सरकार ऐकत नाही, मोदी ऐकत नाहीत, त्यांचे कोण मंत्री आहेत माहीत नाहीत. पहिल्यांदा कळलं की तोमर नावाचे कोणीतरी शेतकी मंत्री आहे, तोपर्यंत 6 वर्षात कळलं नाही शेतकी मंत्री कोण आहे आपल्याला. मार्केट कमिट्या जो पायाभूत अर्थव्यवस्था आहे ग्रामीण भागाची, विशेषतः शेती भागाची, ती मुळासकट उखडून टाकायचं आहे. म्हणजे या मार्केट आपल्या सरकारी मार्केट कमिटीच्या बाहेर खाजगी मार्केट कमिटी लागेल आणि तिला काही टॅक्स लागणार नाही आणि तुमच्याकडे कोण घेऊन येणार धान्य. म्हणजे अशा पद्धतीने ग्रामीण याचा पाया उखडून टाकण्याचा हा जो प्रयत्न चाललेला आहे याच्या विरोधामध्ये इंटकची भूमिका आहे, केंद्रीय इंटकची भूमिका आहे. त्याचबरोबर संयुक्त आघाडी जी आमची संयुक्त कृती समिती आहे, सर्व केंद्रीय संघटनांची कृती समिती आहे, त्या सर्वांच्या वतीने मोठं आंदोलन उभं राहणार आहे आणि लवकरच केंद्रीय संघटना कृती समितीच्या बाजूने म्हणजे एक कार्यक्रम म्हणून लवकरच या कंपन्यांच्या अदानी आणि अंबानी विशेषतः 2 लोकांच्या कंपन्यांच्या प्रॉडक्टवरती
बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. लवकरच त्याची तारीख जाहीर होईल. 29ला बहुतेक तुम्हाला तारीख त्याची जाहीर होईल की कोणत्या तारखेला आम्ही करणार आहोत. आज केरळमध्ये हजारो लोकांनी जिओची कार्ड जाळून टाकली. अनेक ठिकाणी सुरू झालं आहे आता हे मोहीम की किती हे करता येईल. जवळपास वर्षभर ठिकठिकाणी ही मोहीम चालू आहे आणि जवळपास 5-25 लाख जिओची कार्ड ही लोकांनी परत केली किंवा जाळून टाकली आणि दुसऱ्या कंपनीमध्ये गेले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री भारत सरकार माननीय नामदार रामदासजी आठवले व महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त RPI तालुका अध्यक्ष राहुल कांबळे यांनी 300चे रजिस्टर बुक्स व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. बस स्टँड परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आष्टी येथील शिवराज क्रीडांगणावर RLPL क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राहुल लोणीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. त्याचबरोबर गरजूंना ब्लँकेट वाटप, विविध ठिकाणी फळ वाटपचे कार्यक्रम करण्यात आले. विविध ठिकाणी रांगोळीचे आरास करून युवा नेत्यांना सत्कार करताना कार्यकर्ते दिसत होते. दरम्यान विविध शहरातील मान्यवरांनी ब्रह्मध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून राहुल लोणीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी परतूर, मंटा, नेर, शेवली सह मराठवाड्यातील विविध स्तरातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा वर्षाव केला आहे. त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. तुमचे गुरु गायकवाड सर आहेत तसे ते माझेही गुरु आहेत. जरी त्यांनी मला प्रत्यक्ष शिकवलं नसलं तरी काही काळ जो आमचा संबंध आला, काही ऋणानुबंध आले, त्या काळात गायकवाड सरांनी जे मला मोलाचं मार्गदर्शन केलं ते निश्चित माझ्या राजकीय पुढच्या वाटचालीसाठी ते भविष्यात कामी राहणारे, या आष्टी भागाचा विकास करण्यासाठी, आपल्या परिसरातला विकास करण्यासाठी निश्चित गायकवाड सर मी माझ्या परीनं माझ्या राजकारणामध्ये 100% हे करीन. आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी माझं जे स्वागत केलं, मला शुभाशीर्वाद दिले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आवाज टीव्हीसाठी नितीन बदरगे, जालना. मिनवे लोकरे वस्ती येथील आदिवासी रहिवासी मारुती तानाजी निगळे यांचे राहते घर विजेच्या शॉक सर्किटमुळे जळून खाक झाले आहे. आगीमध्ये कुठल्याही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. काल त्यांच्या जळीत झालेल्या घरी देवराजी लाडे, भाऊसाहेब देवाडे, पत्रकार वाणी हे भेट दिली. मानाला वेदना झाल्या या कुटुंबाने घरातील सगळ्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. खऱ्या अर्थाने आज 3 मदतींनी गरज आहे. श्री देवराजी लाडे यांनी त्यांना दररोज लागणाऱ्या वस्तू व 2 महिन्याचा किराणा उपलब्ध करून दिला आहे व त्यांना अत्यंत तातडीने नवीन घर मिळवून देणे शब्द दिला आहे व तालुक्याचे आमदार अतुल बनके यांनी फोनद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी तहसीलदार यांना फोन करून ताबडतोब पंचनामा करा व तात्काळ मदत करा असे आदेशही तहसीलदारांना दिले आहे. आमदार अतुल बनके, देवराजी लाडे, अमोल लाडे यांनी अमोल सर्व कुटुंबाच्या मागे उभे आहात असे आश्वासन दिले. तर देवराम लाडे यांनी सर्व समाज बांधवांना विनंती केली आहे की सामाजिक बांधिलकी जपून या कुटुंबाला जी शक्य होईल ती मदत करा असे त्यांनी सांगितले. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. तालुक्यातील आदिवासी भागात दृष्टीप्रमाणे वाढेल असून गरीब समाजाला डोळे तपासणी मोफत करून मिळण्यासाठी राजूर येथील परमपूज्य गगनगिरी महाराज सेवाभावी रुग्णालय व नाशिक येथील तुलसी मांत्रा नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यंत 1000 लोकांची तपासणी करून ऑपरेशन देखील केले आहे. तरी आदिवासी, मागासवर्गीय व गरीब रुग्णांशी याचा फायदा घेऊन आपली दृष्टी बदलावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व गगनगिरी रुग्णालयाच्या अध्यक्ष सौ हेमलताताई पिचड यांनी केले. आज सकाळी 9 वाजता भव्य मोफत नेत्र रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुलसी रुग्णालयाचे डॉक्टर राधाश्याम सौचे, डॉक्टर कुलदीप बोलसाले, डॉक्टर दीपक नेकळे, डॉक्टर आल्हाद पगारे, हर्षल महाजन, डॉक्टर पाटील, सभापती उर्मिलाताई राऊत, उपसभापती दत्त देशमुख, वकील दत्त निगळे, सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, श्रीमती रंजनी टिंबे उपस्थित होते. यावेळी आदिवासी परिसरातील 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली व 50 रुग्णांना ऑपरेशनसाठी पाठविण्यात आले. यावेळी सभापती उर्मिला राऊत यांनी तालुक्यात माजी आमदार वैभव भाऊ माध्यमातून आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर, कुपोषित बालकांसाठी शिबिराचे आयोजन करून गरीब रुग्णांना मोफत उपचार दिले जात आहे. तर लवकरच गावची ते पंचायत समिती असे नियोजन करून लाभार्थी व्यक्तींना आपले आरोग्य काळजी कशी घ्यावी याची माहिती त्यांनी दिली. आज परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज हॉस्पिटल
आणि तुळशीआय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्ताने इथं नेत्ररोग शिबिर घेतलेलं असून याचा भाग संपूर्ण भागासाठी आदिवासी भागासाठी उपयोग व्हावा. गोरगरीब लोकांना मोफत चष्मे मिळावे. 700-800 रुपयाचा चष्मा आता इथं 150 रुपयात मिळणार आहे. आणि ज्यांना डोळ्यांचे ऑपरेशन करायचे त्यांना फुकट ऑपरेशन करून देणार. आणि म्हणून आम्ही असं शिबिर इथं घेतलेलं आहे आज. आणि मागे पण आम्ही एक शिबिर घेतलं होतं, त्याला 1000 लोकांनी उपस्थिती दाखवली आणि त्याचा फायदा आदिवासी भागातल्या गोरगरीब गरजू लोकांना झालेला आहे. ह्या कामात आमदार वैभव पिचड साहेब यांनी खूप पुढाकार घेतलेला आहे. कुठल्याही रुग्णाला फुकट औषधं इथं दिली जातात असा गगनगिरी महाराजांचा संदेशच आहे की ह्या आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचं हॉस्पिटल नाही. तेव्हा रुग्णांची सेवा जास्तीत जास्त ह्या हॉस्पिटलमधून व्हावी आणि म्हणून असे शिबिर आम्ही मधोमध वेळोवेळी आहे. आज 27 तारखेला रविवार रोजी राजूर गावामध्ये जे आपले आदरणीय पिचड साहेब आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि तुळशीआय हॉस्पिटल यांच्या विद्यमानाने आज इथे आपण नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे. त्या शिबिरामध्ये आपण मोतीबिंदूचे जे काही रुग्ण आहे किंवा ज्यांना काही चष्म्याचा नंबर आहे ते अतिशय अल्प दरात आणि जे मोतीबिंदूचे त्यांना पण एकदम अल्प दरात व जे काही गरजू आहे त्यांना मोफत याच्यामध्ये पण आपण शस्त्रक्रियेचं एक संधी उपलब्ध करून दिलेली. तर सगळ्यांनी इथे फायदा घ्यावा. आणि ही एक मोबाईल व्हॅन आम्ही हॉस्पिटलच्या वतीने आणली अत्याधुनिक मशिनरी याच्यामध्ये. तर हॉस्पिटल पण सगळ्यांना माहिती आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये तुळशीआय हॉस्पिटल हे मोठ्या प्रमाणात तिथे काम चालतं. आतापर्यंत लाखोने सर्जरी तिथे झालेल्या आहे. तर सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा व संधीचा लाभ घ्यावा. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. नाताळ व सलग सुट्ट्या गत वर्षाला निरोप नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांचे गर्दीची रिंग लागली असून यंदा कोरोनाच्या संकटामुळे परिसरातील तंबू, टेंट धारक, हॉटेल व्यावसायिक तसेच वन विभाग प्रशासनाच्या नियम व अटीचे पालन करत पर्यटकांना सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे. भंडारदरा धरण परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी करत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षाच्या तुलनेत गर्दीवर काहीसा परिणाम जाणवत असून गत वर्षीच्या तुलनेत यंदा भीतीचे सावट असले तरी व्यावसायिक उत्साहित असलेले चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या पर्यटकांची सुविधा, खबरदारी व जबाबदारी स्वीकारत वन विभागाने अभयारण्य क्षेत्रात प्रवेश करतेवेळी ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा असे सूचना फलक लावण्यात आले आहे. तर राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी देखील नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिकांना शर्ती नियम अटी लागून दिल्या असून कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश दिले आहेत. तर तंबू, टेंट धारक, तरुण व्यावसायिकांनी देखील सर्व नियम व अटी पालन करत योग्य तीच खबरदारी, जबाबदारी स्वीकारत पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे शुभम काळे, केशव काळे, किरण सोनवणे, बाळा धारणे, राजू सोनवणे, करण शिंदे आदींनी सांगितले आहे. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. आजच्या आधुनिक काळात गरज ओळखून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अपेक्षित असणाऱ्या जगताला लागणाऱ्या अद्ययावत तज्ज्ञांचा समावेश असणारे नोकरीबरोबर स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारणाऱ्या शिक्षणाचा अंतर्भाव विद्यापीठाच्या नवीन उपक्रमात केला जात आहे. अवंतार ज्ञानाच्या कशा खुल्या करून स्वतःच्या आवडी निवडीनुसार विषय निवडीचे स्वातंत्र्य देणारी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांनी शिक्कामोर्तब केली ऑनर्स अँड मायनर्स डिग्री या अभिनव कार्यपद्धतीने अवलंबन केला आहे. अभियांत्रिकी शिक्षण बदलत आहे व हे शक्य होत आहे ते महाराष्ट्र शासनाने पूर्वीच घेतलेल्या एका निर्णयामुळे. तंत्रशास्त्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय जगातील बहुसंख्य देशांमध्ये पारंपरिक विद्यापीठ सोडून वेगळी तंत्रशास्त्र विद्यापीठे आहेत. तसे भारतातील कित्येक राज्यांमध्ये स्वतंत्रची तंत्रशास्त्र विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र शासनाने इतर राज्याच्या धर्तीवर राज्य स्तरावर स्वतंत्रपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारी, रायगड येथे स्थापन. अजिमितीला राज्यातील 100हून अधिक अभियांत्रिकी व औषध निर्माण महाविद्यालय, विद्यार्थी DIVA II विद्यापीठी संलग्न असलेले विविध महाविद्यालये
शिक्षण घेत असलेले हजारो विद्यार्थ्यांना हा नवीन बदलाचा फायदा होणार आहे. त्याच्याने काय होतं की त्याला पुढच्या समरपर्यंतची वाट बघण्याची गरज नाही आणि तो तात्काळ पास होऊन परत पुढच्या वर्गात तो प्रवेश म्हणजे तर वर्ष वाया जात नाही. किंवा समरला जर नापास झाला म्हणजे उन्हाळ्यात सुट्टी याच्या परीक्षेत, तर जनरली काय होतं की पुढच्या वर्षाला प्रवेश होण्यासाठी मागच्या वर्षी एटीकेटी देणं गरजेचं असतं. मग अशा वेळेला तो रेमिडियल परीक्षा देऊन तो विषय क्लिअर करून त्याचं वर्ष वाया जात नाही, परंतु तो पुढच्या वर्षात प्रवेश होतो. ही एक तात्काळ फेर परीक्षेचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की ह्या विद्यापीठाने आता मेजर आणि मायनर ह्या 2 प्रकारच्या डिग्री देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. मी एक 2 मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. मेजर मायनर म्हणजे मी जेव्हा प्रवेश घेतला ऍज अ विद्यार्थी, माझी जर संगणक ब्रँच असेल आणि मला सेकंड इयरला असताना 7.5 CGPA माझा असेल, म्हणजे 10 पैकी 7.5 CGPA, तर मी माझ्याच ब्रँच मधला म्हणजे संगणकाच्या ब्रँच मधला असे ऍडव्हान्स विषय की जे आज सिलेबसमध्ये नाहीये, परंतु मार्केटमध्ये त्या विषयांची खूप गरज आहे, तर असे विषय विद्यापीठाने जाहीर केलेले विद्यापीठाच्या वेबसाईटवर, तर अशा ठिकाणी मी जावं, मी त्याच्यातले 2 विषय कुठले निवडावे आणि त्याचे सर्व ऑनलाईन कोर्सेस करावे टक्क्याच्या वरती असं, का की नाहीतर त्याला झेपणार नाही. ते तो त्याचं पण करेल, इतर ब्रँचचं पण करेल, म्हणून त्याचे तेवढं क्रेडिट असलं पाहिजे. आणि हे जे मी तुम्हाला सांगतो, मेकॅनिकल शिकू शकतो किंवा कम्प्युटरचा वेगळा विषय शिकू शकतो, हे सगळं ऑनलाईन आहे आणि फ्री आहे. त्या मुलाने फक्त त्याचं सर्टिफिकेशन 14 आठवड्याचं घरी बसून करायचं आहे. त्याच्यासाठी कॉलेजचा त्याला वेळ द्यायची गरज नाही. त्याने घरी जायचं, रजिस्ट्रेशन करायचं, ते कोर्सेस पूर्ण करायचे, कोर्सेस पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट्स आणून द्यायचे आणि ते विद्यापीठाला आमच्या मार्फत सबमिट होतील. मग तेव्हा त्याला म्हणजे त्याला शिकत असतानाच त्याचं जे ज्ञान आहे ते इतरत्रही जाण्याची त्याला ही संधी आहे. आणि उगाच त्याला बाहेर जायचं, मग परत 2 महिन्याचा ऑटोमोबाईलचा कोर्स करायचा, 2 महिन्याचा कम्प्युटरचा वेगळा कोर्स करायचा. समजा मी मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे आणि मला संगणक शिकायचं आहे, तर मग त्याने 3rd इयर फायनलला काय करायचं, आमचे विषय निवडायचे, म्हणजे तो बीटेक मेकॅनिकल पण होईल आणि संगणकाचे पण 5 कोर्सेस तो शिकून घेईल. किंवा त्याने सिव्हिल डिग्री घेतली, ENTC घेतली किंवा इलेक्ट्रॉनिक्स घेतली आणि त्याला संगणक शिकण्याचं राहूनच गेलं, तर त्याला संगणकाचे कोर्सेस करावे 3rd आणि फायनल इयरला. असा हा अतिशय छान उपक्रम या पाटू विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड आणि डॉक्टर VR शास्त्री हे त्याचे कुलगुरू आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळे नवीन उपक्रम यावर्षीपासून त्यांनी लॉन्च केलेले आहेत. विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर BF जोगी, विद्यापीठाचे डीन डॉक्टर संजय नलगुलवार आणि आम्ही सगळे प्राध्यापक, प्रोफेसर, मी स्वतः कार्यकारिणी मंडळावर आता यावर्षी माझी निवड झाली विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलवर. तर धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये आम्ही 2 मेंबर आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न डायरेक्टली तिथे कार्यकारिणीपर्यंत नेण्यासाठी आज धुळे आणि जळगावला पाठबळ मिळालेलं आहे. हे डॉक्टर VR शास्त्री जे कुलगुरू आहेत त्यांनी आपल्या परिसरातून आमच्या दोघांची निवड केलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे येणारे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांना जे काय असतील या धुळ्यात माझ्यापर्यंत जरी आलं तरी मी विद्यापीठाशी बोलणार आहे, जळगावला आलं तरी अजून एक प्राध्यापक डॉक्टर राहुल बारजीबे त्यांच्यापर्यंत पोहोचलं तरी येणार. म्हणजे आपल्याला यावर्षी ते पाठबळ पण मिळालं आहे. गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तीव्र आंदोलन. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी नाशिकहून निघाले 100 सायकल स्वार. कामगार व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र इंटकच्या वतीने मंत्रालयावर मोर्चा धडकणार. इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांची पत्रकार परिषद. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी भंडारदरा येथे पर्यटकांची गर्दी. अभियांत्रिकी शिक्षणासाठी D/2चे आमूलाग्र बदल.
मनाजी निंगळे यांचे राहते घर विजेच्या शॉक सर्किटमुळे जळून खाक. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.